आज आपण सोयावडीचे भाजी करायची, म्हणजे जरा लपतपी पण थोडंसं रस असलेली करायची. बघा मी इथं आता हे शिजवून घेतलेले आहे, थोडेसे गरम पाण्यात टाकून गॅस घालवलेला आहे. थोड्या वेळाने मी त्यातलं काढून घेते. नंतर आता हे मिक्सरमधनं आपण मसाला काढूया. मिक्सरमधनं एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतलेला आहे, तो ह्याच्यात घालून घेते मी. शिवाय कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर, आणि त्याचा स्वाद आणि वास छान येतो, मस्त लागतं ते. त्याच्यामध्ये मी 4-5 काजूचे तुकडे घेतलेले आहेत, हे बघा. शिवाय आलं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. हे सगळं ह्याच्यात घालून घेते मी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा लसणाचा जो तिखट मसाला असतो तो थोड्या प्रमाणात ह्याच्यात घालून घ्यायचा, आणि आपला गोडा मसाला म्हणजे गरम मसाला तोही घालून घेते. आता मी हे सगळं मिक्सरमधनं काढून घेते. ठेवलेला आहे. आपला हा मसाला तयार झालेला आहे. हा मसाला तयार झालेला आहे, आणि सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत त्यासुद्धा आपल्या तयार आहेत. फक्त आता त्याला पिळायचं आणि मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं असलं तर नेहमीप्रमाणे मी आता फोडणी घालून घेणार आहे. त्याला मोहरी, जिरे, हिंग आणि हळद. फोडणी छानपैकी तडतडली की त्याच्यामध्ये मग आपला हा जो आपण मसाला जो वाटून घेतलेला आहे तो आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत. आता याच्यामध्ये कांद्याचं तिखट घातलेलं आहे, त्यामुळे वेगळा असा, आणि गोडा मसाला पण घातलेला आहे, त्यामुळे वेगळा असा मसाला काही घालायची गरज नाही आहे. झालेली आहे. मसाला त्यात टाकून घेते मी. आता मसाला छान परतून घ्यायचा बघा, तेल सुटेस तोपर्यंत. आता ह्याला तेल सुटेस तोपर्यंत काय करायचं आहे, सोयावडी जी आपली मोठी आहे ना खूप, ते आपण जरा बारीक करून घ्यायची. ह्याला तेल सुटेस तोपर्यंत छान परतून घ्यायचं. आता आपण इथे तोपर्यंत सोयावडी चिरून घेऊया. परतल्या गेल्या आहे, थोडंसं त्याच्यात पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून घ्यायचं, आणि सोयावडी जी मोठी होती ती बारीक चिरून घेतलेली आहे मी, आणि मग ती ह्याच्यात घालून घ्यायचं. हे जे आपण रस केलेला असतो की नाही, त्या रसाचं ह्याच्यात पूर्ण पाणी मुरलं पाहिजे, म्हणजे मग त्या सोयावडीचं चव चांगली लागते. आता त्यात मीठ घालून घेऊया चवीपुरतं, आणि कसुरी मेथी घालते. आपला नेहमीप्रमाणे किचन किंगचा मसाला थोडासाच घालायचा बरं का, थोडासा घालायचा, आणि जरा उकळी येऊन द्यायची याला. मस्त सुगंध आलाय बरं का, मस्त वास येतोय मसाल्याचा, छान येतोय वास. आता हे शिजत तोपर्यंत थोडं थांबलं पाहिजे आपल्याला. हे आपलं आता सोयावडीचे मस्त रस्सा भाजीसारखं भाजी झालेली आहे छानपैकी. बघा किती छान झालेली, वास पण खूप छान येतोय. आणि हे सेम नॉनव्हेजसारखं लागतं. आम्ही खात नाही, पण ते लागतं मात्र त्या पद्धतीने, असं सगळे म्हणतात, म्हणून ते तसंच लागतं असं म्हणायचं. आता ह्या मी गॅस घालून टाकते, आणि आपण दुसऱ्या भांड्यात ओतून घेऊ छानपैकी. अशी ही भाजी करायची, भाकरी किंवा पोळी बरोबर खाऊन मोकळं व्हायचं. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं.